शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर मुकरब खान शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडाकडे घेऊन आला। शंभूराजे कैद झाले ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती। संपूर्ण रायगडावर शोककळा पसरली होती। संताजी धनाजी ज्योत्याजी रायप्पा आणि स्वतः महाराणी येसूबाई देखील राजांना कसं सोडवायचं या विचारात होते। शेवटी येसूबाईंच्या सांगण्यावरून 7-8 हजाराची फौज सज्ज झाली। पण औरंगजेबाच्या 5 लाखाच्या सैन्याचा सामना करायचा कसा? कारण बहादूरगड हा तर भुईकोट किल्ला। 5 लाखाच्या फौजेसमोर समोरासमोर लढणं निव्वळ अशक्य होतं। तसा प्रयत्न जरी केला असता तर सगळे मराठे कापले गेले असते। संताजी आणि धनाजी भयंकर संतापले होते। काहीही करून आम्ही राजांना सोडून माघारी घेऊन येतो। त्यावेळी महाराणी येसूबाई म्हणाल्या, संताजी धनाजी आपण धीरानं घ्या। आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळ मोक्ष व्हायला नको। तितक्यात रायप्पा महार उठून उभा राहिले। रायप्पा म्हणजे स्वराज्याचा निष्ठावंत मावळा, शंभूराजांचा बालपणाचा जीवलग मित्र। रायप्पाला हुंदका दाटून आला। येसूबाईंकडे पाहत ते म्हणाले, निदान आता तरी आम्हाला अडवू नका। राजांपर्यंत कसं पोहोचायचं ते पाहतो आम्ही। येसूबाईंचा निरोप घेऊन रायप्पा निघाले बहादूरगडाच्या दिशेने। रायप्पाच्या सोबत होता त्याचा भाऊ देवप्पा। बहादूरगडापासून जवळपास गावच्या गाव गपगार पडली होती। माणसं तर सोडा, जनावरं देखील समोर यायला घाबरत होती। पण रायप्पा महार हटणार नव्हते। काहीही झालं तरी त्यांना बहादूरगडावर पोहोचायचं होतं। बहादूरगडाच्या मार्गावर असताना त्यांनी एका पिस्त्याच्या पथकाची गाठ पडली। चामड्याच्या पिशवीतून पाणी घेऊन जायचं आणि सैन्याला पाजायचा हा त्यांचा व्यवसाय होता। रायप्पाच्या लक्षात आलं, हीच संधी आहे राजांपर्यंत पोहोचायची। त्या पिस्ती पथकामध्ये रायप्पा आणि देवप्पा सामील झाले। त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाचा प्रमुखाला निरोप आला। जे पथक आत किल्ल्यामध्ये जाणार होतं त्यात रायप्पा सामील झाले। दुपारी ऊन वाढले होते। सूर्य माथ्यावर आला होता। फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली। पिस्ती चांबड्याच्या पिशवीतून पळत पळत पाणी आणत होते। तहानलेल्या फौजेला पाजत होते। औरंगजेबाच्या सांगण्यावरून मुकरब खानाच्या स्वागतासाठी त्याचे सर्व नामांकित सरदार गोळा झाले होते। शंभूराजे आणि कविकलशांना कैद करून काटेरी साखळदंडांनी जखडून धिंड निघाली होती। तोपर्यंत ही धिंड कोणाची आहे याची रायप्पाला तीळ मात्र कल्पना नव्हती। तो पाणी पाजत आत किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता। रायप्पा पाणी पुरवत पुढे आला। बऱ्याच उशिराने संभा शब्द कानावर पडताच रायप्पा थरारून गेला। तो तसाच पाणी पुरवण्याच्या बहाण्याने राजांना ज्या उंटावर बसून धिंड निघाली होती त्या उंटापाठोपाठ चालू लागला। आपल्या राजाचे ते हाल पाहून इनामी रायप्पाचे काळीज तुटत होते। घोड्यांच्या घट्टा, लोखंडी कड्या आणि पिजागड्या राजांना शरीराला बोचत होत्या। सुरुवातीला राजांच्या शरीरातून वेदनेच्या कळा निघत होत्या, पण हळूहळू शरीर बधीर होत गेले। जेव्हा शंभूराजे बहादूरगडाच्या मुख्य वेशीजवळ पोहोचले, समोरचा महादरवाजा उघडला गेला। राजांसाठी काहीतरी करण्याची हीच नामी संधी आहे। राजांचे इनाम। रायप्पाचे इनामी रक्त उसळले। कानशिली गरम झाली। धमन्या पेटून उठल्या। काय होतं हे पाहायच्या आधीच त्याने एकाकी झडप घातली आणि बाजूच्या 2 अंमलदारांना सपासप कापून काढले। शंभूराजे असे ओरडत आपल्या तलवारीच्या घावाने राजांच्या अंगावरील साखळदंड तोडण्याचा वेडा प्रयत्न तो करू लागला। इतक्यात संभा का आदमी, गनीम गनीम असा मोगलांनी गल्ला केला। राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेने एकाच वेळी अगणित तलवारी पुढे सरकावल्या। सपासप वार झाले। रायप्पाची पाठ, बलदंड, खांदे, सरंगावर तलवारीचे वार झाले। रायप्पाच्या शरीराचे अगणित तुकडे झाले। रस्त्यात पडलेले रायप्पाच्या शरीराचे तुकडे तुडवत धिंड पुढे निघाली होती। काय घडले हे राजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं। रायप्पाच्या गरम रक्ताची चिळकांडी राजांच्या पायावर उडाली होती। शंभूराजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला। त्यानंतर शंभूराजांना बहादूरगडावरून इंद्रायणी भीमेच्या संगमावरील तुळापूर येथे आणण्यात आले।